मित्रांनो नमस्कार. देशभरातील आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका एकदाच्या आटोपल्या आणि ह्या निवडणुका आटोपल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या चर्चा आणि निवडणुकीची मोर्चेबांधणी ही सुरू झाली आहे. आणि ही मोर्चेबांधणी सुरू होत असताना महाराष्ट्रातील राजकीय नभांगणामध्ये हेवीवेट नेते असलेले आणि बलाढ्य नेते म्हणून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाने ते केंद्रस्थानी राहिलेले आहेत. गेल्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून छगन भुजबळ हे पक्षांतर करतील किंबहुना छगन भुजबळ हे पक्षांतराची मशाल, बंडखोराची मशाल आपल्या हातात घेतील अशी शक्यता ही गेल्या 2 दिवसापासून वर्तवली जाते. मित्रांनो, त्याला कारणही तसंच आहे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ हे इच्छुक होते, परंतु भुजबळांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे भुजबळ हे नाराज असणं अत्यंतिक स्वाभाविक आहे. आणि त्यातही भर पडली की काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 जूनच्या वर्धापन दिनाच्या भाषणात छगन भुजबळांचं भाषण हे अतिशय प्रभावी झालं. त्या भाषणामध्ये भुजबळांनी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असलेल्या राजकीय नुकसानीची आणि राजकीय पडझडीची त्यावर त्यांनी अतिशय मुद्देसूद असं भाष्य केलं. आणि ते भाषण करत असताना पक्षाला कान टोचणारे विधान हे त्या भाषणामध्ये भुजबळांनी केलं. आणि हे विधान करत असताना भुजबळ नेमक्या त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काय बोलले त्याच्या तपशिलात जाणं या ठिकाणी योग्य होणार नाही. किंबहुना छगन भुजबळांचं भाषण हे यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते अनेकांनी ऐकले देखील आहेत. पण त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मोठ्या बंडाच्या पावित्र्यात उभे आहेत असं चित्र हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. आणि छगन भुजबळ हे काही निर्णय घेऊ शकता अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या. भुजबळांच्या 1966 पासूनच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण धांडोळा घेतला किंवा सिंहावलोकन केलं तर छगन भुजबळांनी 1985 साली उघड शिवसेनेत असताना मंडल आयोगाच्या बाजूने आपली भूमिका घेतली. त्या मंडल आयोगाच्या बाजूने शिवसेनेचं समर्थन असताना देखील बाळासाहेब ठाकरेंना आव्हान देण्याची भूमिका ही भुजबळांनी त्या काळी स्वीकारलेली होती. त्यानंतर भुजबळांनी 1991 मध्ये शिवसेनेत उभी फूट पाडून 13 आमदारांना बाहेर घेऊन हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. आणि हे प्रवेश करत असताना बाळासाहेब ठाकरेंसारख्या बलाढ्य नेत्याला त्यांनी आव्हान दिलेलं होतं. ही गोष्ट निश्चितपणाने त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली तर साधी सुधी नक्कीच नव्हती. हा आढावा जर भुजबळांचा घेण्याचा प्रयत्न केला किंबहुना भुजबळांच्या एकूण राजकीय कारकिर्दीवर जर कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला तर छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील हे वादळ निर्माण करून वादळाशी झुंज देणारे त्यांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी राहिलेलं आहे. अलीकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती आणि त्यांनी तयारी देखील केलेली होती. पण नाशिकमधील महायुतीतील वादामुळे छगन भुजबळांना पद्धतशीरपणाने डावलण्यात आलं. भुजबळ जर नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात महायुतीने उतरवले असते तर कदाचित नाशिकच्या निवडणुकीचं चित्र हे बदललेलं असतं. त्यानंतर त्यांना मात्र आपली राज्यसभेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु तेथेही त्यांना संधी न मिळाल्याने सुनेत्रा पवारांना त्या ठिकाणी पक्षाने संधी दिली. आणि सुनेत्रा पवारांना संधी देत असताना कदाचित फुले शाहू आंबेडकरांचा वारसा हा सुनेत्रा पवार पुढे नेऊ शकतील असं त्यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या गटाला वाटलं असावं. अशी शक्यता या ठिकाणी आपण मानायला हरकत नाही. किंबहुना उपहासाने म्हटलं तरी त्यामध्ये फारसं वावगं होणार नाही. त्यामुळे भुजबळांसारखा एक लढवय्या योद्धा, निडर योद्धा हा नाराज असणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि नाराज असणं याबद्दल मात्र महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि त्यांच्या सैनिकांमध्ये ही भावना मात्र प्रबळ झालेली आहे. आणि छगन भुजबळांच्या नाराजीतून भुजबळांनी मागच्या काळामध्ये
1991 सारखा निर्णय यावेळी जर घेतला आणि हा निर्णय घेत असताना ते जर उद्या उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांच्या पक्षात जातील अशी अटकळ गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये बांधली जाते. त्यामुळे भारतीय राजकारणात आणि महाराष्ट्रातील राजकारणात कधी काही घडेल हे एव्हाना मात्र सांगता येणार नाहीत. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणात राजकीय बंडाच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मागील महाराष्ट्रातील राजकारणाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या प्रामुख्याने लक्षात येईल अनेक बंडांनी अनेक अर्थाने अनेक बंड ह्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्या बंडांनी महाराष्ट्राचं राजकारण हे व्यापून गेलेलं देखील आहे. शरद पवारांनी सुद्धा 1978 मध्ये वसंतदादा पाटलांच्या विरोधात उघड बंड पुकारून वसंतदादांचं सरकार हे पाडलं होतं. त्या बंडाला मात्र वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे आजही म्हटलं जातं. पण मुळात ती परिस्थितीची आपण अवलोकन केलं तर शरद पवारांनी पुकारलेलं बंड आणि शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात घेतलेली ही भूमिका होती आणि हे बंड होतं हे मात्र लक्षात घ्या. परंतु ही वास्तव आणि सत्य परिस्थिती लोकांच्या नजरेसमोर आणत नाहीत किंवा आणून दिली जात नाहीत. त्यामुळे उद्या कदाचित छगन भुजबळांनी बंडाचं निशाण रोवलं तर अजितदादांच्या हुकुमशाही कारभारच्या विरोधात पुकारलेलं ते बंड असू शकतं असं मानायला हरकत नाही. किंबहुना तशी फार मोठी शक्यता ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज मितीला निर्माण झालेली दिसते. आणि तसं भुजबळांचं बंड जर उद्या सुदैवाने झालं किंबहुना दुर्दैवाने झालं तर महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणामधील भुजबळांचं उद्याचं बंड हे बंड मात्र मोठा भूकंप असेल. तो बंड मात्र रिश्टर स्केलचा भूकंप असेल हे मात्र या ठिकाणी नक्की. त्यातून भुजबळांच्या बंडाचा शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना कोणता राजकीय फायदा होईल किंबहुना तोटा होईल हा भाग मात्र स्वतंत्र आणि वेगळा असू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या विषयावर भाष्य करूच. पण यातून मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण कुठलाही जखम झालेला वाघ आणि कुठलाही जखमी वाघ हा अतिशय धोकादायक असतो. आणि छगन भुजबळ हे जखमी झालेले वाघ आहेत. त्यांच्या अंगावर अनेक जखमा ह्या राजकीय कारकिर्दीत झालेल्या आहेत. त्यामुळे ते साहस आणि धाडस करण्याची भूमिका ही त्यांच्या रक्तात आणि रोमारोमात भिनलेली असल्याने ते साहसी आणि धाडसी भूमिका हे घेऊ शकतात. जखमी वाघ हा काही करू शकतो हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्याचं राजकीय वातावरण आणि राजकारण हे कुठल्या वळणावर असेल ते वळणावर असताना मात्र निश्चितपणाने अतिशय रंगतदार अवस्थेत असेल हे मात्र या ठिकाणी नक्की आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांशी बोलत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या आणि दीर्घकाळ मंत्री असलेल्या नगरवासी असलेल्या बबनराव पाचपुतेची काही दिवसांपूर्वीचे विधान या ठिकाणी मला आठवते. बबनराव पाचपुते असं म्हणतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी असताना पश्चिम महाराष्ट्रातील एक सक्षम नेतृत्व म्हणून माझं नेतृत्व म्हणजे बबनराव पाचपुतेंचं नेतृत्व हे पुढे येत होतं. म्हणून माझं अजितदादांकडून खच्चीकरण करण्यात आलं. अजितदादा ज्या खात्याचे अर्थमंत्री होते ते अर्थमंत्री असताना माझ्या आधिपत्याखालील असलेल्या अनेक संस्थांना अजितदादांनी जाणीवपूर्वक त्रास दिला. म्हणून मला नाईलाजाने 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागला. इच्छा नसताना शरद पवारांची साथ सोडावी लागली. याला फक्त आणि फक्त कारणीभूत हे अजितदादा पवार आहेत. हे बबनराव पाचपुतेंचं गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वीचं वाक्य या ठिकाणी आठवल्याशिवाय राहत नाहीत. शेवटी बबनराव पाचपुते असं म्हणतात, आयुष्याच्या एका महत्वपूर्ण वळणावर एका टप्प्यावर मी उभा असताना पंढरीच्या वारीनंतर माझा विठ्ठल असलेल्या शरद पवारांकडे जाण्याचा योग मला येतो की काय असं आता मात्र मला वाटायला लागलं आहे. जसं बबनराव पाचपुतेंना वाटतं तसंच
छगन भुजबळांना का वाटत नसल हे मात्र कशावरून आणि महाराष्ट्राचं सध्याचं चित्र आणि महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण पाहता भुजबळांची असलेली भूमिका ही मात्र संदिग्ध जरी असली तर उद्याच्या राजकारणामध्ये वादळ निर्माण करणारी त्यांची भूमिका ही असू शकते. त्यामुळे राजकारणामध्ये, प्रेमामध्ये आणि क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूवर काही घडू शकतं. किंबहुना क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. तसंच महाराष्ट्राच्या राजकीय मैदानामध्ये भविष्यामध्ये काय घडेल याची शाश्वती अजिबात देता येत नाहीत. त्यामुळे छगन भुजबळ याला कसे अपवाद असू शकतात. ज्या धनगर समाजाला विरोबाची शपथ घेऊन गोपीचंद पडळकरांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका अशी शपथ दिलेली होती, तेच गोपीचंद पडळकर आज भारतीय जनता पक्षाच्या राहुटीमध्ये दाखल झालेले आहेत. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ता म्हणून ते आज आपली भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आपल्या देशात आणि आपल्या महाराष्ट्रात राजकारणामध्ये कधी आणि काही घडू शकतं. याचं अलीकडचं अतिशय आदर्श उदाहरण म्हणजे आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांचं उदाहरण. हे आदर्श असं राजकारणातील अतिशय बोलकं असं उदाहरण आहे. प्रश्न हा केवळ भुजबळांच्या उद्याच्या संभाव्य बंडाचा नाही, तर यातून प्रश्न निर्माण होतो उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक राजकीय नेत्यांचे बंड हे होणार आहेत, अनेक पक्षांतर हे होणार आहेत. पण प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण होतो, महाराष्ट्रातील बेबंद घराणेशाहीतून निर्माण झालेल्या सुभेदारीची मुख्य समस्या ही महाराष्ट्राच्या राजकारणातील आज अतिशय टोकदार बनलेली आहेत. त्यातून छगन भुजबळांसारखा निडर आणि लढवय्या योद्धा वादळाशी झुंज देणाऱ्या वादळाच्या धुराळ्यातून उद्या एखादा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठा रिश्टर स्केलचा भूकंप जर राजकीय भूकंप घडला तर त्याबद्दल मात्र अजिबात आश्चर्यचकित होऊ नका. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचं सिंहावलोकन केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक बंडाच्या घटना आणि अनेक विद्रोहाच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. त्या छगन भुजबळांसारखं वादळी व्यक्तिमत्व कसं शांत राहू शकेल, प्रतिकार करणं हा भुजबळांच्या अंगातला असलेला स्थायी भाव आहे. बघूया पुढच्या काळामध्ये ज्या चर्चा आज महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांच्या बाबतीत घडत आहेत त्या उद्या प्रत्यक्षात उतरतात की नाही हे आपण बघूच. आगे आगे देखो होता है क्या. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.